नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 10 गटाशी जुळणारे पद उपघटक 2 संख्या व्यवसाय 2 प्रश्न 1 ते 10 साठी सूचना खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न नंबर 1 41 23 47. आता या तीन संख्या जर आपण बघितला तर यामध्ये एक विशिष्ट साम्य आहे, एक विशिष्ट गुणधर्म आहे. मग तेच साम्य आणि तोच गुणधर्म असणारी संख्या आपल्याला पर्यायातून ओळखायची आहे. पर्याय आहेत 37 28 32 आणि 16. मित्रांनो 41 23 आणि 47 या तीनही विषम संख्या आहे आणि पर्यायांमध्ये जर बघितलं तर 37 ही विषम संख्या आहे. आता विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 37. मित्रांनो या सगळ्या झाल्या विषम संख्या. प्रश्न नंबर 2 4 16 25 आणि पर्याय आहेत 35 64 29 68. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आपल्याला ओळखायचे आहे. या ठिकाणी 4 16 आणि 25 या आहेत वर्गसंख्या. बघा 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25. मग या ठिकाणी 8चा वर्ग आहे 64 म्हणजे ही वर्गसंख्या आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 64. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे 64. या आहेत सगळ्या वर्गसंख्या. प्रश्न नंबर 3 14 21 28 35. पर्याय आहेत 36 30 45 आणि 42. मित्रांनो या ठिकाणी आपण नीट जर लक्ष दिलं, संख्यांकडे जर बघितलं तर लक्षात येईल या सगळ्या आहेत 7च्या पाड्यातील संख्या. 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35 7 सख 42 म्हणजे गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 42. मित्रांनो या आहेत सगळ्या 7च्या पाड्यातील संख्या. प्रश्न नंबर 4 11 22 33. पर्याय आहेत 55 43 35 आणि 37. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 55. संख्येतील प्रत्येक अंक सारखा आहे म्हणजे 1 1 2 2 3 3. मग तसं या ठिकाणी पर्यायांमध्ये जर बघितलं तर 5 5 हे दोनही अंक सारखे आहे किंवा या आहेत 11च्या पाड्यातील संख्या. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 55. प्रश्न नंबर 5 30 25 5 10. पर्याय आहेत 12 18 15 आणि 8. मित्रांनो पाचव्या प्रश्नामध्ये दिलेल्या सगळ्या संख्या आहेत 5च्या पाड्यातील. 5 1 5 5 2 10. मग 5 3 15 5 5 25 5 सख 30. 5च्या पाड्यातील संख्या आहे किंवा 5च्या पटीतील संख्या आहे. पाचव्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 15. प्रश्न नंबर 6 36 81 54 आणि गटाशी जुळणारं पद मित्रांनो आपल्याला पर्यायातून ओळखायचं आहे. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. मित्रांनो ही 36 संख्या कशी आली, तर 4ला आपण 9 ने गुणलं. 4 9 36. 81 कसे आले, तर मित्रांनो 9ला आपण 9 ने गुणलं. 9 9 81. त्यानंतर ही 54 संख्या कशी आली, तर 6 गुणिले 9 6 9 54. मग पर्यायांमध्ये जर बघितलं तर अशी कोणत्या संख्येला आपण 9 ने गुणल्यानंतर आपल्याला गटाशी जुळणारं पद मिळेल, तर मित्रांनो या ठिकाणी 72 ही संख्या आहे. 8ला जर आपण 9 ने गुणलं तर 8 9 72. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न नंबर 7 64 83 46 आणि पर्याय आहेत 36 38 40 आणि 32. मित्रांनो या ठिकाणी जर विचार केला तर या अंकांचा गुणाकार येतो 24. बघा 6 गुणिले 4 6 चौक 24. त्यानंतर 8 गुणिले 3 8 त्रिक 24. 6 4 गुणिले 6 म्हणजे 46 संख्या. बघा 4 गुणिले 6 4 सख 24. मग पर्यायांमध्ये कोणती संख्या आहे मित्रांनो, 3 गुणिले 6 3 सख 18 होतात. मग 3 गुणिले 8 3 8 24. बघा 3 गुणिले 8 3 8 24 होतात म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो 38. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 38. प्रश्न नंबर 8 50 60 70 आणि या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 100
पर्याय क्रमांक 2 37, पर्याय क्रमांक 3 77, पर्याय क्रमांक 4 79. मित्रांनो 50, 60, 70 या आहे 10च्या पाढ्यातील संख्या आणि पर्याय क्रमांक 1 100 ही सुद्धा आहे 10च्या पाढ्यातील संख्या. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100. प्रश्न नंबर 9 33, 69, 24. पर्याय आहे 29, 25, 45 आणि 37. मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न थोडा वेगळा आहे. आपल्याला अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी 3च्या पाढ्यातील संख्या तयार होतात. म्हणजे या ठिकाणी 33 ही संख्या जर आपण घेतली तर 3 अधिक 3 किती झाले 6. त्यानंतर या ठिकाणी 69 ही संख्या म्हणजे काय 6 अधिक 9 झाले 15. त्यानंतर आहे 24 संख्या म्हणजे काय 2 अधिक 4 झाले 6. मित्रांनो या आहेत सगळ्या 3च्या पाढ्यातील संख्या. 3 1 3, 3 2 6, यानंतर 3 5 15. मग पर्यायांमध्ये जर विचार केला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आहे बघा या ठिकाणी 45. 45मध्ये अंकांची बेरीज होती 4 अधिक 5 झाले 9. मित्रांनो 9 सुद्धा 3च्या पाढ्यातील संख्या आहेत. या आहेत 3च्या पाढ्यातील संख्या. बाकीच्या संख्या तुम्ही करू शकता. या ठिकाणी 9 आणि 2 या ठिकाणी 11 9च्या पाढ्यात नाही आहे. 5 आणि 2 7 11च्या पाढ्या 3च्या पाढ्यात नाही आहे. म्हणजे 11 असेल किंवा 7 असेल 3च्या पाढ्यात नाही आहे. 7 आणि 3 10 सुद्धा 3च्या पाढ्यात नाही आहे. या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45. प्रश्न नंबर 10 4 9 1. पर्याय आहेत 11 10 16 2. मित्रांनो 4 9 आणि 1 या आहेत वर्गसंख्या. बघा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1. मग या ठिकाणी वर्गसंख्या आहे 16. 4चा वर्ग 16. म्हणून 10व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 16. मित्रांनो या आहेत वर्गसंख्या 4 9 1 आणि 16 वर्गसंख्या आहेत. या ठिकाणी घटक 10 गटाशी जुळणारे पद उपघटक 2 संख्या व्यवसाय 2 या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगत चला आणि व्हिडिओ तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद.